रक्ताचं पाणी करून केला जाणारा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. 2 वर्षापासून दुधाला भाव नव्हते. आता थोडेफार भाव मिळायला लागले तर शेतकऱ्यांवर लंपीचं संकट आलं. आमच्या भागातील सर्व शेतकरी लंपीमुळे हैराण झाले. चांगली प्रायव्हेट ट्रीटमेंट घेऊन सुद्धा गायी मरण पावत आहे. लंपीमध्ये मरण पावलेल्या जनावरांसाठी जी मदत शासनाने ठेवली होती ती सुद्धा बंद केली. प्रत्येक शेतकऱ्यांच्या पुढे हा प्रश्न उभा राहतोय की दूध व्यवसाय करावा की नाही. आमच्या भागातील एक महिला शेतकरी यांच्या गोठ्यातील 22 गायींपैकी 6 गायींना लंपी आजाराने घेरले आणि एक गाय दगावली. प्रत्येक शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. गायी म्हशींमध्ये होणारा हा विषाणूजन्य रोग प्राणघातक ठरतोय. 2022 मध्ये राज्यामध्ये लंपीची तीव्र साथ आली होती. तेव्हा सुद्धा हजारो जनावरांचा बळी गेला होता. त्यावेळी शासनाने पशुपालकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. सध्या पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव दिसतोय. आजाराचं प्रमाण कमी न होता वाढतच चाललंय. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही कठोर उपाययोजना केली नाही. सरकारने या आजारावर लस विकसित करावी. होता नव्हता सारा पैसा गायींच्या ट्रीटमेंटसाठी निघून चाललाय. पीक विमा, कर्जमाफी यांचं काहीच खरं नाही राहिलंय. पांडुरंगा, या सरकारला नाही तर तुला तरी कदर येऊ दे आम्हा शेतकऱ्यांची.